नमस्कार, मी विलास बडे। 2019च्या महासंग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी महाराष्ट्राच्या अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणांगणातून दानवे खोतकरांची दिलजमाई घडून आणण्यासाठी भाजपचे सहकार मंत्री सुभाष देशमुख थेट जालन्यात गेले। या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली, पण तरीही अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील असं सांगून खोतकरांनी आपला नाराजीचा सूर कायम ठेवल्याचं बघायला मिळालं। रावसाहेब दानवे को गिराओ, क्यों तो सारा पैसा जालने में जा रहा है। तुम चिंता मत करो, मैं इन सबों का बाप हूं। आपल्या सर्वपक्षीय विरोधकांना चोराची उपमा देणारे दानवे अवघ्या 24 तासातच दिलजमाईसाठी खोतकरांच्या घरी पोहोचले। सोबतीला सहकार मंत्री सुभाष देशमुखही होते। खोतकरांच्या बंगल्यावर तब्बल 2 तास या तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। या दिलजमाईच्या बैठकीनंतर सुभाष देशमुख आणि दानवेंनी खोतकरांची नाराजी दूर झाल्याचाही दावा केला। आदरणीय रावसाहेब दानवे पाटील आणि आदरणीय अर्जुनराव खोतकर दोघांनी हातात हात मिळून लोकसभा आणि विधानसभा अत्यंत ताकदीने लढून जालना जिल्ह्यामध्ये एक भाजप शिवसेना वातावरण निर्माण करावं आणि या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आता आणि लोकसभा सदस्य असतील, विधानसभा सदस्य असतील, जास्तीत जास्त संख्येने निवडून आणावं असं दोघांनी ठरवलेलं आहे। आम्ही सकाळी एकत्र बसलो आणि तसं तुम्ही बघितलं की परवाही आम्ही एकत्र बसलो होतो। आमची दोघांची चर्चा समाधानकारक झाली आणि त्यांच्याही बाजूनं आमच्याही बाजूनं कुठल्याही प्रकारचा वाद आमच्यामध्ये शिल्लक राहिलेला नाही। आमच्या दिलजमाई झाल्याचं भाजपचे हे दोन्ही नेते किती सांगत असले तरी अर्जुन खोतकर यांनी मात्र अंतिम निर्णय पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवरती सोपवलाय। मुख्यमंत्री साहेबांचा निरोप घेऊन आले की चर्चेला या। मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मला माझे पक्षप्रमुख माझ्या बाबतीतला निर्णय घेणारे माननीय उद्धवजी ठाकरे आहेत आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो माझ्यासाठी अंतिम आहे। रावसाहेब दानवेंचा पराभव करण्यासाठी सर्वपक्षीय विरोधकांनी यावेळी सेनेच्याच अर्जुन खोतकरांना घोड्यावर बसवलंय। काँग्रेसने तर खोतकरांना दानवेंविरोधात लढण्याची खुली ऑफरच देऊन टाकली आहे, पण ऐनवेळी युती झाल्याने खोतकरांसमोर बंडखोरीशिवाय पर्याय नाही। खोतकरांची राजकीय पार्श्वभूमी पाहता ते उद्धव ठाकरेंच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत। तसंही बंडखोरीच्या पवित्रेत असलेल्या खोतकरांना भेट नाकारून उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे दिलजमाई करण्याचा सूचक संदेश देऊ केलाय। त्यामुळे खोतकरांचं हे बंड पेल्यातलं वादळच ठरण्याची चिन्ह दिसतायत। असं झालं तर मग विरोधक दानवेंविरोधात नेमकं कोणाला उतरवतात हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्टसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, जालना। हे झालं मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्याचं। इकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या मावळ लोकसभा मतदारसंघात सुद्धा राष्ट्रवादीचा उमेदवार नेमका कोण असणार याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे। पार्थ पवार हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे आता जवळपास निश्चित झालंय। पवार उभे राहणार नाहीत, रोहित पवार उभे राहणार नाहीत, शरद पवार उभे राहणार नाहीत, पवार उभे राहणार नाहीत, रोहित पवार उभे राहणार नाहीत, शरद पवार उभे राहणार नाहीत। शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर पार्थ पवार यांचं नाव लोकसभेच्या रणमैदानातून मागे पडलं असं वाटत असतानाच राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा मावळच्या आखाड्यात पार्थ पवारच उतरणार असल्याचं कळतंय। शरद पवार यांच्या विरोधानंतर शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण यावर बरीच खलबत झाली। अमोल कोल्हे, स्मिता पाटील यांच्या नावाची चर्चाही झाली, पण अखेर पार्थ पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होत असल्याचं कळतंय। मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत उरण, मावळ, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। राज्याच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्याचबरोबर शेकापची सुद्धा युती आहे आणि पनवेल, कर्जत उरणमध्ये शेकाप आणि काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद आहे। मावळ, पिंपरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे, तर मोदी लाटेत केवळ 80,000 इथं राष्ट्रवादीचा पराभव झाला आणि शिवसेनेचे बारणे निवडून आले। आता पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास पवार कुटुंबाची इथं प्रतिष्ठा पणाला लागेल आणि पर्यायानं गटातटांना वेचण बसेल
हा राष्ट्रवादीचा होरा आहे. मावळमध्ये असलेल्या ताकदीमुळे हा मतदारसंघ शेकापला सुटण्याची शक्यता होती, पण शेकापनं लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतल्यानं मावळची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. शेकापनं लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानं मावळसाठी पार्थ पवार यांनी मतदारसंघातील दिग्गज नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्याविषयी असलेली नाराजी, शेकाप, अजित पवार गट आणि भाजपत गेलेले अजित पवारांचे समर्थक या सगळ्यांच्या मदतीनं शिवसेनेला शह देण्याचा राष्ट्रवादीचा मानस आहे. पण शरद पवार इथं घरच्यांच्या बाजूने उभं राहतात की कार्यकर्त्यांच्या, हे बघणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर जाऊयात नगर जिल्ह्यामध्ये. पवारांनी नगरची जागा सोडायला स्पष्ट नकार दिल्यानं आता विखेंनीही दबाव तंत्राची भाषा सुरू केली आहे. नगरची जागा राष्ट्रवादीनं सोडली नाही तर सुजय विखे त्यांचा निर्णय घेण्यास मोकळा असतील असा इशाराच राधाकृष्ण विखे पाटील यांनी देऊन टाकलाय. त्यामुळे नगरच्या जागेवरून आघाडीतली बिघाडी अटळ बनली आहे. तर नगरची जागा काँग्रेसला देण्याचं काय तर नगरची जागा काँग्रेसला देण्याचं काय तर नगरची जागा काँग्रेसला देण्याचं काय बघितलं. नगरची जागा काँग्रेसला सोडण्यासंबंधी शरद पवार अकलूजमध्ये नेमकं काय म्हणाले होते ते, पण तरीही राष्ट्रवादी नगरची जागा सोडायला तयार नाहीये. नगरच्या जागेसंबंधी माझं पवार साहेबांशी बोलणं झालं असून ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील असा खुलासा जयंत पाटलांपाठोपाठ अजित पवारांनीही केलाय. ती जागा ही राष्ट्रवादीकडेच होती, राष्ट्रवादीकडेच आहे आणि राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. कृपया माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे, कारण नसताना संभ्रमावस्था वाढू नका, वेगवेगळ्या बातम्या देऊन गैरसमज पसरू नका. हे माझं स्पष्ट आपल्याला मत आहे आणि महाराष्ट्राला माहिती आहे मी ज्यावेळेस बोलतो ते वस्तुस्थिती असते, म्हणूनच मी आज सांगतो. जयंतराव पाटलांशी पण माझं बोलणं झालं आणि आदरणीय पवार साहेबांशी पण बोलणं झालं. जयंतरावनी पण सांगितलं, त्यांनी पण ट्विट केलेलं आहे, त्यांनी पण प्रेस नोट काढलेली आहे. ही जागा राष्ट्रवादीकडेच आहे. त्या जागेचा आणि पुण्याच्या जागेचा किंवा दुसऱ्या कुठल्या जागेचा असा काही संबंध ठेवलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या युटर्न नंतर आता विखे पाटीलही आक्रमक बनलेत. केवळ विखेंना विरोध म्हणून राष्ट्रवादी नगरची जागा सोडणार नसेलच, तर मग आता सुजय विखे पाटील त्यांचा निर्णय घ्यायला मोकळा आहेत, त्याला मी अडवणार नाही असा उघड इशाराच राधाकृष्ण विखेंनी देऊन टाकलाय. असं की प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे, त्यामुळे आणि ज्याचा निर्णय राजकीय भविष्य त्याला कुठं वाटतं त्याचा निर्णय त्याने घेतला पाहिजे. शेवटी माझ्या राज्य विरोधी पक्ष नेत्यामुळे जबाबदारी आहे, तर मला ती जबाबदारी काँग्रेस पक्षाची पार पाडावं लागेल. माझा प्रश्नच नाही आहे. असं आहे की शेवटी ही जागा काँग्रेससाठी सुटण्यासाठी आग्रह का करतो आपण एवढा? काँग्रेस पक्षाने जागा लढवावी हाच आमचा आग्रह आहे ना. आघाडीच्या जागा वाटपात अगदी शेवटच्या क्षणीही राष्ट्रवादी काँग्रेसने नगरची जागा सोडलीच नाही, तर सुजय विखे एकतर अपक्ष म्हणून लोकसभा लढतील किंवा मग विखे पिता पुत्र थेट भाजपची वाट धरतील. पण तो पर्याय सध्या तरी विखे परिवाराला राजकीय दृष्ट्या परवडणारा नाहीये. म्हणूनच विखेंनी आपल्या समर्थकांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यातच विखे घराणं आपल्या राजकारणाची पुढची दिशा जाहीर करू शकतं. पण या कुरघोडीच्या राजकारणात आघाडीची बिघाडी नाही झाली म्हणजे मिळवलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बघूयात अखेर सुजय कुणाचा होतोय. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. भाजपानं वागणूक श्रेणीला दिली, जे आदरणीय उद्धवजींना अपमानित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आणि आम्हाला सुद्धा सांगितलं होतं की स्वभावावरती तुम्ही तयारी करा आणि त्या तयारीला आम्ही लागलो. तुम्ही बघितलं असेल माझं कार्य हे आमदार म्हणूनच नाही, तर मी पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये सातत्याने आंदोलनं, सातत्याने लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडायचं काम केलं, रस्त्यावर उतरलो आणि लोकांच्या जनभावना जर असेल आणि लोकांची मानसिकता असेल तर नक्की विचार करू की काय करायचं काय नाही. बाळू धानोरकरांनी गेल्या 4 वर्षात अनेक आंदोलनं आणि मेळाव्यातून भाजप विरोधात जोरदार वातावरण निर्मिती केली. अशातच ते कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे धानोरकर जर खरंच काँग्रेसमध्ये गेले तर ती भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. महाराष्ट्रातील जनता ही शिवसेना आणि भाजपच्या बाजूने आहे.
त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चेने काही फरक पडणार नाही आणि मला सुद्धा विश्वास आहे की शिवसेनेचे आमदार बाळूभाऊ धानोरकर हे काही काँग्रेस पक्षामध्ये जाणार नाही, ते त्यांच्याच पक्षात राहणार, हे सुद्धा आम्हाला याबद्दलचे एक शाश्वती आहे. चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया हे देखील काँग्रेसतर्फे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. पण अशोक चव्हाणांचं आणि त्यांचं फारसं पटत नाही. म्हणूनच पुगलिया गटाला कटशह देण्यासाठी अशोक चव्हाणांनी बाळू धानोरकरांच्या पक्षप्रवेशाचा घाट घातल्याचा आरोप होतोय. इतर पक्षातून आयाराम गैराम येत असतात, ते सांगत असतात की आम्ही या पक्षामध्ये जातो, आम्ही त्या पक्षामध्ये जातो. परंतु काँग्रेस पक्षामध्ये कोणी येत असेल तर हे अधिकार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी यांना, की लोकसभेचं तिकीट म्हणजे एखाद्या सिनेमाचं तिकीट, आपण जायचं, त्याच्याबद्दल एंटरटेनमेंट करायची आणि वापस यायचं, असं नाही. लोकसभा लढण्यासाठी बाळू धानोरकरांच्या काँग्रेसच्या वाटेवर निघाले असले तरी पुगलिया गटाने आधीच त्यांच्या वाटेत विरोधाचे काटे पेरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सेनेला धक्का देण्याच्या नादात अशोक चव्हाण यांनी पुगलिया गटालाच अस्वस्थ करून टाकलंय. पण पुगलियांचं काँग्रेसमधील दिल्ली हॉटलाईन कनेक्शन लक्षात घेता ते देखील सहजासहजी हार मानणार नाहीत आणि याच काँग्रेस पक्षांतर्गत कुरघोडींच्या राजकारणात भाजपच्या विजयाची वाट सुखकर झाली नाही म्हणजेच मिळवलं. काँग्रेसचं अंतर्गत राजकारण आणि बाळू धानोरकरांच्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रवेशानंतर सेना आणि भाजपा यांच्यातली जी युती आहे त्याची परिस्थिती चंद्रपुरात काय राहील या अनेक घडामोडी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. तेव्हा सेना भाजपच्या युतीनंतर ही पहिली विकेट ठरते का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत शिरूरचा राष्ट्रवादीचा उमेदवार नेमका कोण असणार आहे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय 2019चा महारणसंग्राम. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला असला तरी विलास लांडे यांनी मात्र त्यांना चक्क स्टार प्रचारक म्हणून घोषित केले. त्यामुळे शिरूरचा राष्ट्रवादीचा उमेदवार नेमका कोण असेल यावरून पुन्हा एकदा मोठा संभ्रम निर्माण झालाय. राष्ट्रवादीचा शिरूरचा उमेदवार आहे तरी कोण? अमोल कोल्हे की विलास लांडे? लांडेंनी कोल्हेंना बनवलं स्टार प्रचारक. इकडे मुंबईत अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच तिकडे शिरूर मतदारसंघात विलास लांडेंनी वेगळीच खिळी केली आहे. आपल्या उमेदवारीला धोका नको म्हणून त्यांनी अमोल कोल्हेंना चक्क स्टार प्रचारक बनवून टाकले. ही बघा लांडेंनी अख्ख्या मतदारसंघात केलेली पोस्टरबाजी. उमेदवारीच्या या संभ्रमाबाबत काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनीही विलास लांडे हेच शिरूरचे प्रबळ दावेदार असल्याचं सांगितलंय. शिरूर मतदारसंघामध्ये प्रमुख दावेदार म्हणून विलास लांडे यांच्याकडे पाहिलं जातं आणि निश्चितच जर अमोल कोल्हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेत तर त्यांचा उपयोग प्रचाराच्या माध्यमातून किंवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ते चांगले वक्ते देखील आहेत, चांगले अभ्यासू आहेत आणि जसं आता मी सांगितल्याप्रमाणे की त्यांचं संभाजी महाराजांच्यावरचं जे चित्रपट या ठिकाणी सिरियल चालू आहे त्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत ते पोचलेले आहेत. तर त्यांचा फायदा स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रवादीला निश्चित फक्त शिरूरपुरता नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्यांचा उपयोग होईल असं आम्हाला या निमित्तानं वाटतं. अत्यंत चोख भूमिका शिवसेनेत पार पाडली. प्रचाराची मोठी जबाबदारी देखील होतील. शिरूर मतदारसंघ देखील बांधलाय. कुठेतरी लोकसभेची अपेक्षा कसं अपेक्षा ठेवून येण्यापेक्षा मला असं वाटतं जसं मी आधीच म्हणालो पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती जरूर पार पाडण्याचा, त्या पद्धतीनं पार पाडण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल. शिरूर मतदारसंघातून खरं तर सेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे आजवर अनेक नावं चर्चिली गेली. अगदी अजित पवारांपासून ते विलास लांडेंपर्यंत अनेकांनी आढळरावांविरोधात लढण्याची तयारी दर्शवली. पण तरीही राष्ट्रवादीचा शोध काही संपलाच नाही. अशातच अमोल कोल्हेंची राष्ट्रवादीत एंट्री झाल्याने त्यात आणखी एका नावाची भर पडली. पण स्वतः आढळराव मात्र आपल्या विजयाबाबत निश्चित आहेत. समोर कुणी आलं तरी आपणच जिंकणार असं ठामपणे ते सांगतायत. माझ्या कामावर आणि विकास कामावर विश्वास आहे. त्यामुळं उमेदवार कोणी जरी असला तर मला त्याचा काही फरक पडत नाही. मला एवढंच माहिती आहे की ह्या मतदारसंघातून चौथ्यांदा जिंकायचं आहे आणि जिंकायचं एवढंच माझं ध्येय समोर आहे.
कसं आहे, अजून कोणाचंही नाव जाहीर झालेलं नाही अधिकृतरित्या. त्यामुळं कोण मला टसन देईल हे अधिकृत उमेदवारी जाहीर होऊ द्या, तोपर्यंत एखाद्या नावाला फारसं महत्त्व देणं हे माझ्या मनाला पटत नाही. शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी गेल्या 15 वर्षांपासून सेनेच्या शिवाजीरावांचा पराभव करण्याचे मनसुबे रचते, पण तरीही त्यांचं स्थान अढळ आहे. म्हणूनच यावेळी राष्ट्रवादीने सेनेच्या छाव्याला म्हणजेच अमोल कोल्हेंना आपल्या कळपात खेचून आढळरावांसमोर कडवं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न चालवलाय. पण धूर्त लांडेंनी कोल्हेंना चक्क स्टार प्रचारक बनवून टाकले. त्यामुळे शिरूरचा राष्ट्रवादीचा उमेदवार नेमका कोण असणार याबाबत अजूनही संभ्रमाचं वातावरण कायम आहे. पिंपरी चिंचवडहून गोविंद वाकडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा शिवसेनेचा शिरूरचा हा बालेकिल्ला यावेळेस अढळ राहतो की नाही याकडे सगळ्यांच्या नजरा निश्चितपणे असणार आहे आणि विरोधातला उमेदवार कोण याची उत्सुकता सुद्धा नक्कीच असणार आहे. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ब्रेक नंतर दिवसभराच्या बातम्या. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.